सुख संयमाने भोगायचं असतं आणि दुःख नेमाने भोगायचं असतं. दुःख झेलण्याची, दुःख फेस करण्याची तयारी असेल तर जग, दारू पे, सिगरेट पे, काय कुठाने करायचे ते कर आणि जिंदगी कुत्र्या मांजरासारखे वाया घालून टाक. तुझ्याकडे सगळं गाडी, बंगला, घर, हजारो कोटी रुपये असतील ना, तरी तुला झोप येणार नाही जर तू ऍक्सेप्ट नाही केलं. बायको संग जमत नाही, हिच्या संग लय उन्हाळा आहे म्हणून हे म्हणतो डिवोर्स, 3 तलाक. इकडं आय लव्ह यू. आता इकडे उन्हाळा चालू होतो. अगर लोगों ने प्यार किया है, लोगों ने इज्जत दिया है ना, तो साला आने वाले पीरियड में बेइज्जत होने के लिए मैं तैयार हूं, क्योंकि कृष्ण कहते हैं यही नेचर का नियम है, ये नेचर का लॉ है, ये फॉलो करना होगा तुम्हें जिंदगी में. किती लोकांना असं वाटतं लॉक झालं लाईफ मध्ये? जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं पोटेन्शियल अनलॉक झालं पाहिजे तर काय कारण आहे? का करायचंय अनलॉक पोटेन्शियल? एक्सरसाइज का करतो आपण? फिट राहण्या. जेवण का करतो आपण? भूक भागली पाहिजे, ताकद आली. पण तुमच्या आतली जी शक्ती आहे, तुम्हाला काय वाटतं का जागी करायची? मग तुम्हाला जर असं वाटतंय की तुमचं पोटेन्शियल जागं झालं पाहिजे तर का झालं पाहिजे असं वाटतं? काय करणार जागं करून? यश मिळवणार, गुड. आणखीन ड्रीम पूर्ण करण्यासाठी, रिस्पेक्ट मिळवण्यासाठी, आणखीन ते गाडी घेण्यासाठी, घर घेण्यासाठी, ज्यांनी ज्यांनी लय वाजवली त्यांचे जिरवण्यासाठी, ज्यांनी ज्यांनी सांगितलं तू काही करू शकत नाही त्याला साल्याला दाखवून द्यायचं मी करू शकतो, मी करू शकते. वाटतंय ना करायचं जागं? तर चला, व्हाय आयुष्यामध्ये वाईट सिच्युएशन काय येते, वाईट टाईम काय येतो आणि त्याच्यातून कसं बाहेर निघलं पाहिजे? लाईफमध्ये बॅड सिच्युएशन येते, बॅड लोक येतात, मग ही परिस्थिती येते तरी का येते आणि याच्यातून कसं बाहेर निघलं पाहिजे? कोणाला ऐकायचंय? तर आयुष्यात संकट येतात आणि त्या संकटातून कसं बाहेर निघलं पाहिजे? तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे 40, 30, 20 आणि 10. आयुष्यामध्ये वाईट वेळ येतात आणि त्या वेळेतून लोक निघतात, ते इतिहास बनवतात. ज्या पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गामध्ये अडथळे तयार असतात ना, तेच पाण्याला स्पीड येतो, बरोबर ना? तर 40% जे काम आहे ते तुमच्या अकॉर्डिंगली होणार, तुमच्या एक्सपेक्टेशननुसार होणार. तुम्ही काही त्याच्यात ताकद जरी नाही लावली तरी ते काम होऊन जाणार, तुमच्या विशनुसार, तुमच्या इच्छानुसार होणार. 30% असे कामं आहेत, 40% तर क्लिअर झालं तुम्हाला ॲज पर युअर चॉईस. म्हणजे तुम्ही केलं काय नाही केलं काय तरी ते होणार. म्हणजे 30% असे कामं असतात की ज्याच्यात फार ताकद लावा लागते, एक्स्ट्रा एफर्ट द्यावा लागतात, तेव्हा ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतात. 40%ला काही ताकद लावायची गरज नाही, ते ॲटोमॅटिक होत जाणार. 30% कामं अशी असतील त्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावं लागेल, फार वेळ द्यावा लागेल, तेव्हा ते कामं तुमच्या मर्जीप्रमाणे होतील. नेक्स्ट काय आहे? 20% अशी तुमच्या आयुष्यामध्ये सिच्युएशन येईन, असे लोक येतील, अशी परिस्थिती येतील, त्याने तुमच्या आयुष्यात फक्त उद्ध्वस्त होणार असतो. ती वेळ असन, तो व्यक्ती असन, तुमच्या आयुष्यात त्याने दुःखच तयार होणार. असे 20% तुमच्या लाईफची मुवमेंट असेल. कुठले पण कामं, परिस्थिती, लोक तुम्ही चेक करा. तुमच्या आयुष्यात हा फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही बसला असाल कुठं ना कुठं. 20% अशा सिच्युएशन येतील, त्या सिच्युएशन तुम्ही काहीच करू शकत नाही. ते लोक असतील, त्या वस्तू असतील, त्या परिस्थिती असतील, त्या तुमच्या आयुष्यात आपोजसाठीच आल्यात, तुम्ही त्याला सुधरू शकत नाही. आणि लास्ट जी 10% अशी गोष्ट आहे, रिलेशनशिप असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही फायनान्शियल सिच्युएशन असतील किंवा काही लोक असतील, असे 10% गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार, तो तुमचा पैसा लुटून नेणार. लॉस 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 गॅरंटेड. असे 10% नाते तुमच्या आयुष्यात येतील, ते तुमची बर्बादी करायलाच येणार. 100% मध्ये 40, 30, 20 आणि 10 याच्यामध्ये तुम्ही चेक करा. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस होईल, खरंच सर असं झालंय, यालाच लाईफ म्हणतात. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर विचार केला तर तुमच्या मनासारखं एफर्ट न देता 40% याचे लास्ट जे 60% आहेत ना, म्हणजे 50-50चा रेशो आहे. 50% दुःख आणि 50% 50-50. रात्र आणि दिवस किती पर्सेंटेज हो? बोला. 50-50. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात जन्मापासून फक्त दुःखच आहे असं कुणी आहे की इथं? नाही. बरं, आतापर्यंत लाईफमध्ये जन्मापासून सर दुःख आलंच नाही, मी आनंदीच आनंद आहे माझ्या आयुष्यात, असं कोण आहे का? म्हणजे पास्टकडे बघा, भूतकाळाकडे बघा, तुमच्या आयुष्यात दोन्ही गोष्टी आल्यात का नाही आल्यात? ह्या जगामध्ये
जर हे नेचर म्हणतं, तुम्हाला जर ह्या भौतिक जगात राहायचं असेल तर तुमच्या आयुष्यात दोन्ही गोष्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. न्यूटनचा नियम काय आहे? एव्हरी ॲक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. झोका मी जर दिला, ताकद लावून मी झोका दिला, तर झोका काय होणार? नंतर काय होणार? रिटर्न येणार. लाईफमध्ये आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, पण यश मिळवताना जर थांबलात तर तो झोका तोंडावर लागतो. हा नेचर आहे, हे सायन्स आहे. जर तुम्ही बॉल जोरात मारला तर तेवढ्याच जोरात बॉल. मग ह्या जगामध्ये सुख आणि दुःख 50-50% तुमच्या आयुष्यात मरेपर्यंत येणार. म्हणून म्हणतात सुख संयमाने भोगायचं असतं आणि दुःख नेमाने भोगायचं असतं. जर तू नेमाने भोगायला तयार नसल तर तुला त्रास होणार म्हणजे होणार. कोणाला समजून राहिलंय माझा पॉइंट्स? भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की या भौतिक जगात दुःखालय आणि अशाश्वत मी. काय म्हणतात? दुःखालय आणि या भौतिक जगातलं नाव दिलंय. मग दुःखालय म्हणजे काय? जी गोष्ट तुम्हाला आनंद देते ती गोष्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुःखी होणार. ते सौंदर्य असो, ते नातं असो, ती वस्तू असो, तो मान सन्मान असो, त्यानंतर ते तुमचे फायनान्शियल सिच्युएशन असो किंवा तुमची इच्छा असो. तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे, तुम्हाला लय आनंद वाटतोय, पण ज्या वेळेस तुमच्याकडे नसल तेव्हा आनंदी असताल का? हा, नसणार. मग आयुष्यामध्ये दोन्ही गोष्टी येणार आहेत. वन साईड नाही घेऊ शकत. 1 रुपयाचं कॉईन आहे का? आता फॉर एक्झाम्पल जर बघितलं, हा छापा आहे आणि हा काटा आहे. तुम्हाला कुठला पाहिजे? तुम्हाला कुठला पाहिजे? घ्या घ्या ना. छापा घ्यायचा आहे, काटा नाही घ्यायचा. फक्त छापा नाही, घेऊन टाका ना. ह्या कॉईन मधला तुम्ही एक बाजू घेऊ नाही शकत. मग जीवन जगताना पण फक्त सुख नाही, दुःख झेलण्याची, दुःख फेस करण्याची तयारी असेल तर जग, नाही तर निघून जा या जगातून. निघून जा, काहीच फायदा नाहीये तुझा. समजतंय का? आज लोकांचं उलट आहे. पैसे आले, चेक आला, म्या 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 म्या, आणि लोकांनी बँड वाजवले का? त्वा 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 त्वा, ती 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 ती. आता एक डेमोस्ट्रेट करूया. तुम्ही तुमच्या आयुष्यात, माझ्या 25 वर्षाच्या आयुष्यात मी भयानक दुःख भोगलंय. झोपायला सुद्धा कपडे नव्हते, घालायला कपडे नव्हते, खायला अन्न नव्हतं, राहायला कसं कसं राहिलो, आंघोळ करायला ते तुटक्या फुटक्या बादल्या, थंड पाणी हौदातलं, खाण्यासाठी पण अक्षरशः आम्ही कधी चायनीज घेतलं तर खूप एक्स्ट्रा खायचो. वडापाव खाऊन दिवस काढले, कटिंग चहा पिलो, कुठं रेल्वे स्टेशनला झोपतो. 25 वर्ष भयानक दुःख. जर तुम्ही आज सुख भोगताय ना तर तुम्ही भूतकाळात दुःख भोगलेलं आहे. ऍक्सेप्ट इट. जर तुम्ही आज सुख भोगताय तर तुम्ही भूतकाळात दुःख भोगलेलं आहे. आणि जर तुम्ही आज दुःख भोगतात ना तर भूतकाळात सुख भोगलेलं आहे. ऍक्सेप्ट इट. नाही तर गोंधळात जिंदगी बर्बाद कर. सोफ्यावर झोप, बेडवर झोप, मसनवाट्यात जा, तिकडं दारू पे, सिगरेट पे, काय कुठाने करायचे ते कर, आणि जिंदगी कुत्र्या मांजरासारखी वाया घालून टाक ब्लेम करत. माझ्या आयुष्यात जर आज मी यश भोगतोय तर 25 वर्ष दुःख भोगलं. होऊ शकतं 25 वर्ष सुख असल, नंतर अशोक तोडमलला तयार व्हावं लागेल दुःख भोगायला. तयार आहे बॉस आपली. अगर लोगों ने प्यार किया है, लोगों ने इज्जत दिया है ना, तो साला आने वाले पीरियड में बेइज्जत होने के लिए मैं तैयार हूं. क्योंकि कृष्ण कहते हैं यही नेचर का नियम है, ये नेचर का लॉ है, ये फॉलो करना होगा तुम्हें जिंदगी में. कळतंय का? जसं मी शॉर्टकट मध्ये सांगितलं ना दुःख माझ्या आयुष्यात, तर काही सांगतील नाही भोगलं दुःख आणखीन तर येणार आहे. काही म्हणतील सुख भोगलंय, आता दुःख भोगायची तयारी चालू आहे. काही म्हणतात ना लहानपणापासून आम्हाला काही त्रासच नाही झाला, पेंडिंग आहे बाबड्या, थांब. येस ऑर नो? जर एखाद्या मुलांना परीक्षेत पास व्हायचं असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या मुलाचा अभ्यास झाला ते काय म्हणतात, आपलं टकाटक. ज्याचं नाही झाला
करावं लागेल तुला, दोन्ही पण भोगायचे. पण माणसाला आहे ना सुख भोगण्याची एवढी सवय होऊन जाते ना, दुःख भोगायला तयारच नाही होत. पण दुःख येणारच आहे, दुःख येणार आहे. तुम्ही जर नियमाने जर ते नाही घेतलं तर जेव्हा भगवंत हे नेचर द्यायला लागन, ही प्रकृती द्यायला लागन, हा समाज द्यायला लागन, मग झोप नाही येणार. कोणाची भोगायची तयारी आहे? मी ट्रॅकवर काय तर तुमच्या आयुष्यात जर चांगलं यश आहे तर संयमाने भोगा, अहंकारामध्ये जाऊ नका, मीपणात जाऊ नका, दया दाखवा जीवावर. ॲटोमॅटिक तुम्ही ते भोगताय ना, तर ओव्हर कॉन्फिडंटनी भोगलं तर तेवढ्याच कॉन्फिडंटने तुम्ही डाऊन होऊ शकतात. दोन्ही गोष्टी येणार आहेत, पण भगवंत काय करतात, मिक्स स्वरूपात देतात. असं एकत्र देत नाही दुःख जीवात्म्याला, काही ना काही चांगलं देतात. कित्येक वाईट काळामध्ये तुमच्या आयुष्यात लई मोठा ड्रॉबॅक चालू आहे, लई वाईट सिच्युएशन आहे, तुम्ही पेन पेपर घेऊन लिहायला चालू करा, कमीत कमी 10-20 गोष्टी चांगल्या दिसायला लागतील. ॲग्री आहात का या गोष्टीमध्ये? कमीत कमी 10-20 गोष्टी तुम्ही सांगा. एखाद्याची वेळ लई खराब आहे, सर सांगा माझ्या जिंदगीत चांगलं काय, मी लगेच सांगतो 10. चला, कोण येतं सांगा, ज्याची वेळ लई बरबाद चालू आहे. धांबरे सर तुम्ही सांगायचं, मी भविष्यकार पण आहे. कोण इथं आहे की ज्याला वाटतं माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही आहे सर, मी दाखवू शकतो तुमच्या आयुष्यात हे चांगलं आहे. बोला मॅडम, तुमच्या आयुष्यात काहीच चांगलं नाही? डोळ्याला दिसतंय तुम्हाला, हां, कानाने ऐकायला येतंय, एवढे धडधाकट शरीर आहे, कुठंतरी माळ गाठली म्हणजे भगवंताचं नाव पण आहे, पुण्यकर्म आहे तुमच्यासोबत. नवरा आहे का? पोर आहे का? अयो, काहीला नवरा पण नाही, काहीला पोरं पण नाही, काहीला हात पण नाही, काहीला डोळे पण नाही. राईट ऑर रॉंग? कमीत कमी 50 गोष्टी आहेत चांगल्या मॅडम तुमच्याकडे. बऱ्याच वेळा जे आहे ना त्याच्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता मानली, थँक्यू म्हणल्या, तर जे नाही आहे त्यासाठी तुम्ही संघर्ष करताल नाही करताल? संघर्ष करावा लागेल ना. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा. मग पहिली गोष्ट, आत्ता सुख असो किंवा ॲक्सेप्ट इट. पण ॲक्सेप्ट का करायचं? मग ह्याच्यातून निघायचं कसं? प्रॉब्लेम तर लॉ ऑफ नेचर आहे, कर्मानुसार तुमच्या आयुष्यात गुड बॅड सिच्युएशन तयार होणार. पण त्याच्यातून निघायचं कसं? पहिला गोष्ट, ॲक्सेप्ट करा, हे माझ्या लाईफचं माझा कर्मा आहे, मी याला ॲक्सेप्ट करणार. समजतंय का? भगवान कृष्णाच्या आईने ॲक्सेप्ट केलं की माझं कर्म आहे म्हणून मी जेलमध्ये गेले. रामांना जेव्हा कळलं मला उद्या जंगलात जायचंय, त्यांनी ॲक्सेप्ट केलं. काय केलं? पण दुर्योधनाने ॲक्सेप्ट केलं का? नाही केलं. काय झालं? शेवटी संघर्ष भोगावा लागला. परिस्थिती सेमच होती, परिस्थिती सेमच होती. दुर्योधनाने ॲक्सेप्ट नाही केलं, रावणाने ॲक्सेप्ट केलं का? नाही, रामाने ॲक्सेप्ट केलं. मग माझ्या आयुष्यात जेव्हा कधी मला वाटतं दुःख होऊ राहिले, अज्ञानपणामुळं मला पहिलं असं वाटायचं की तो व्यक्ती, ती परिस्थिती, त्यानेमुळं, तिच्यामुळं, त्यांनी असं नसतं केलं, याच्यासोबत असं नसतं आलं, याच्यासोबत लग्न नसतं झालं, हे आईबाप नसते तर असं नसतं झालं. हे फक्त तार्किक बुद्धी आहे, हे तर्क वितर्कात नाही ती बुद्धी आपल्याला. पहिली गोष्ट काय करा? ॲक्सेप्ट करा. प्रभू धन्यवाद, थँक्यू, याच्यातून हाच मार्ग आहे. आणि तुम्ही म्हणले ॲक्सेप्ट नाही करणार, मी का झुकू, माझी काही चूक आहे? बस बोंबलत. तुझं मन, तुझं विचार, तुझं शरीर, तुझ्याकडे सगळं गाडी, बंगला, घर, हजारो कोटी रुपये असतील ना, तरी तुला झोप येणार नाही जर तू ॲक्सेप्ट नाही केलं तर. कारण की तू कंटिन्यू त्या व्यक्तीला त्रास देण्याच्या मूडमध्ये असणार. कसं ना कसं षड्यंत्र करून, कसं काही पण करून मला त्याला त्रासात बघायचं, तेव्हा मी आनंद देईन. लोकांचं प्लॅनिंग आहे. मग आता त्याला पण नॉलेज नाहीये, तो पण काय म्हणणार, मी नाही चुकीचा, मी दाखवतो त्याला. ही फायटिंग चालू असते माणसाची. समजतंय का? यश अपयश, मान अपमान, सुख दुःख हे ऋतूसारखं असतं. ऋतू येतात आणि उन्हाळा, पावसाळा, हिवाळा येतो. आणि तुम्हाला लगातार जर हिवाळा दिला देवाने तर काय होईल? काय होईल? प्रॉब्लेम होईल. राईट ऑर रॉंग? त्याचं महत्व कळणार. लगातार पावसाळा दिला तर काय होईल? पाऊस तर गरजेचाच आहे, पण बॅलन्समध्ये पाहिजे. नुसता पाऊसच पडत राहिला, सूर्यच उगला नाही तर काय होईल? काय होईल? प्रॉब्लेम होईल का नाही होईल?
मग तुम्हाला असं वाटलं की बाबा नाही, पावसाळा नाही, मला हिवाळा पाहिजे आयुष्यभर. कसं शक्य आहे? ऋतूला भोगतात का नाही भोगत? जेव्हा उन्हाळा पडतो तेव्हा स्वतःची काळजी घेतात का उन्हाला म्हणतात थांब, सूर्यदेवाचा यज्ञ करतात? काय करतात उन्हाळा पडल्यावर? ऊन लागल्यावर काय करतात? आणखीन AC लावतात, आणखीन सावलीला जातात, नंतर तोंडावर पाणी मारतात. ब्लेमिंग मोडमध्ये आहेत का तुम्ही? नेचरसोबत ब्लेम करतात का? कोरोना सगळं भांडणं खेळलात का? नेचरसोबत फायटिंग केली का? पण आज बघितलं, जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या परिवारासोबत भांडणं करतात. येस ऑर नो? अनवळखी लोकांसोबत भांडणं करतात. तो काहीतरी बोलून गेला, काही लोकांच्या चेहऱ्याकडे असं बघितलं तरी तुम्हाला राग येतो. येतो का नाही येत? पहिल्यांदाच भेटला आणि त्याच्याकडे बघून तुम्हाला राग आला. मागच्या जन्मीचं लई कर्म डेंजर पेंडिंग आहे त्याचसोबत, म्हणून त्याचा चेहरा बघितल्या तुम्हाला राग येतो. मग मला असं वाटतं, नेचर सोबत जर फायटिंग करत नाही, त्याला सहन करतात, तर सहनशील तुम्हाला बनावं. वनस्पती बघा, उन्हाळा येऊ, पावसाळा येऊ, हिवाळा येऊ, उभं राहतात का नाही राहत? पालं गळतात, कधी हिरवे होतात, कधी पिवळे होतात. हे सोरनो, उन्हाळ्यात तर असं वाटतं काय एक पान सुद्धा झाडाला लागल्या दिसत नाही. पण जसा पावसाळा येतो तसं काय होतं? कसं होतं? काय होतं? मग आपल्या लाईफमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये पण आहे ना, उन्हाळा येणार, कस्टमर तुटणार, टीमा तुटणार, लोक पळणार, तुम्ही उभं राहायचं. पाऊस आला रे आला, नवीन लेख फुटणार जोरात. राईट ऑर रॉंग? नेचर याला तर जीवन म्हणतात. पण लोक काय म्हणतात, आता उन्हाळा लागलाय, तिकडे पावसाळा आहे, तिकडे जाऊन बसूया. हा तिकडे जातो आणि तिकडे उन्हाळा चालू होतो. हिच्या संघ जमत नाही, आता बायको संघ जमत नाही, हिच्या संघ लय उन्हाळा आहे, म्हणून हे म्हणतो डिवोर्स, 3 तलाक, इकडे आय लव्ह यू. आता इकडे उन्हाळा चालू होतो. राईट ऑर रॉंग? आता ह्या मित्रासोबत लय भांडणं झाले, आय हेट यू, ब्लॉक, इकडे येतो, पुन्हा इकडे उन्हाळा चालू होतो. येस ऑर नो? मग जिथं आहे तिथं ऑलरेडी उन्हाळा चालू करून 50-60% भोगलाय. आता पावसाळा चालूच होणार होता, पण हा बैल दुसरीकडे जाऊन नांगरायला चालू केलं हिने. असं कोण कोण बैल इथं? माझी लँग्वेज थोडी आहे असं, कोण कोण तयार आहे म्हणजे ऐकायला लँग्वेज आज? हा, शेवटी तुम्हाला ऑपरेशन मला शरीराचं नाही करायचं. कशाच करायचंय? कशात चाललंय? भीती आतमध्ये, डाऊट आहे आतमध्ये, भांडणं आहेत आतमध्ये, आहेत ना आतमध्ये लय भयानक. अरे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लेडीज आणि प्रत्येक जेंट्स मध्ये भारत नाही, भारताच्या बाहेर 10 देशामध्ये 10 वर्षाचा बिझनेस घेऊन जाण्याचं ताकद आहे. पण फक्त ते जागं झालं पाहिजे, ती ऊर्जा आतली जागी झाली पाहिजे, तर तो जोश तयार होऊ शकतो. राईट ऑर रॉंग? मग जर ऋतूला सहन करतात, जर तुमच्या शरीरात आजार आले, त्या आजाराला सहन करतात, तर तुमच्या आयुष्यात येणारे नातेसंबंध, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थिती, तुमच्या आयुष्यात येणारे लोक, हे कोणी नाही पाठवले, तुमच्या चॉईसमुळं, तुमच्या ऍक्शनमुळं, तुमच्या कर्मामुळं आले. त्याला ऍक्सेप्ट करावं लागल, तर जिंदगी जगता येईल, तर जिंदगी जगता येईल. तर लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतील, पार्ट ऑफ लाईफ, आणि त्या प्रॉब्लेम मधून निघण्यासाठी तुमच्याकडे एक आर्ट पाहिजे, ती म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. प्रॉब्लेम आहे का? बॉलरला, विजय सर, बॉलरला म्हणायचं तुझ्या खानदानातलं सगळे आर्ट घेऊन तू बॉलिंग टाक, मी माझ्या खानदानातला सगळा आर्ट घेऊन बॅटिंग करू, आणि मग तू जिंकला काय मी जिंकलो काय, किंवा तू जिंकला काय आणि मी हरलो काय, काही मॅटर नाही. गिव्ह युअर 100%, आय विल गिव्ह 100%. आणि दोघाचा जेव्हा टकराव होईल ना, त्याला म्हणतात रिअल मार्दांगी, रिअल विजय, रिअल लिडरशिप. लढा. हे प्रकृती पण संघर्ष करते एकमेकांना, करते का नाही करत? आपल्याला संघर्ष करणारं कोणीतरी पाहिजे आपल्या आयुष्यात. करा ना संघर्ष. संघर्षासाठी तर जीवन दिलंय. का रडत बसतात? हे जीवन झोपायसाठी दिलंय, आराम करण्यासाठी दिलंय. एवढं व्हॅल्युएबल शरीर नाही.
माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम आले, नॉलेज नव्हतं तेव्हापर्यंत ना मी त्या प्रॉब्लेममध्ये अटकत बसायचो. खात होतो बरं का, हवा पण घ्यायचो, झोपायचो पण, सगळं करायचो, मोबाईल पण पाहायचो, पण फक्त काम करायच्या वेळेस मला प्रॉब्लेम दिसायचा. बेसिक सगळं माझं जिंदगी जगायचो बरं का, मित्र, नातेवाईक, बायको, पोरं, सगळ्या सुखसुविधा भोगायचो. फक्त कामाचं विचारलं ना सर लय टेन्शन आहे. किती लोकांना अग्री आहे सर, खरंय मॅडम. फक्त काम करायला मनीष आहे मॅडम, प्रॉब्लेम काय लोकांना? प्रॉब्लेम आहे खायला, श्वास घ्यायला, झोपायला. मग तो ते खाणं बदलत नाही. टेन्शनमध्ये तर बायकोला म्हणतो गरम गरम कांद्याचे भजे कर, चहा कर. टेन्शनमध्ये माणूस लय खातो, किती लोकांना माहिती आहे? खातो का नाही खात? फुल येऊन द्या, नंतर कळतं लई जेवण केलंय राव. आपण आता एक गेम खेळूया. लाईफ तुमच्या पाठीमागं प्रॉब्लेम देणार आहे, पण त्या प्रॉब्लेमचं काम आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला पकडणं, आणि तुमचं काम आहे पळत राहणं, त्याच्याकडून सुट्टी करणं आणि जिंदगीतले हसत राहणं. दोन व्यक्ती पाहिजेत. एक जण प्रॉब्लेम असणार आणि दुसरा कोण असणार? लाईफ असणार. तो हसणार आणि पळत राहणार. कोण येतं? दोन जेंट्स. सो तुम्ही कोण? तुम्ही प्रॉब्लेम आणि तुम्ही कोण? जिंदगी. जिंदगी मतलब स्माइल, जिंदगी मतलब बैठे रहना, आगे चलते रहना. जिंदगी का नाम है ना, चलते रहो सुबह शाम, जिंदगी का यही है नाम. बराबर ना? मग तुमचं काम आहे जिंदगी चालत राहणं, आणि तुम्ही प्रॉब्लेम आहेत. EMIचा प्रॉब्लेम, नात्याचा प्रॉब्लेम, दुखण्याचा प्रॉब्लेम, मित्राचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेमच आहे. तुम्ही यांच्या पाठीमागे यांना पिछा करायचा, आणि तुमचा टास्क आहे या प्रॉब्लेमपासून सुटत सुटत सोडायचे पण हसायचे पण. चलो कम ऑन, स्टार्ट. 3, 2, 1. सगळं हॉल तुमचा आहे. तुम्हाला पकडायचे यांना. पकडा. प्रॉब्लेम आहे तुम्ही. हसायचं आणि पळायचंय. आता बघा, आता बघा, आता मला सांगा, आता यांना असं पकडलंय ना प्रॉब्लेमनी, तर हलू शकतात का नाही हलू शकत? यांना जर म्हणलं ICU मध्ये ऍडमिट आहे, आता पळा. आम्हाला काय घेणं देणं नाही, प्रॉब्लेम लय मोठा आहे. हसणं चालू राहिलं बाई. ओ पोलीस आहेत तुम्ही, लुचवाडा थोडं, लुचवाडा. आणि त्याच्या प्रॉब्लेमच्या हाती लागायच नाही. बघा आता अविनाश सर एवढा डेंजर प्रॉब्लेम होती, त्यांनी सापासारखा विळखा घातला होता, आजगरासारखा. एवढा वेळ काय करत होते? एवढा विळखा घालतो तुम्हाला तुमचा EMI, तुमचा आजार, तुमची लाईफ बरबाद होईपर्यंत तुम्ही काय करतात? प्रॉब्लेम परत गळ्यापर्यंत येईपर्यंत झोपा काढतो हा. पर आता गाडी उचलून न्यायची बारी आली. बरं झालं बाईक उचलून न्यायची बारी नाही येऊ राहिली. म्हणजे तुमची जिंदगीत पार गळ्यापर्यंत नागोबा शंकर सारखं लटकतो, तोपर्यंत काय करतो तू? राईट और रॉंग? सो प्रॉब्लेम कुठल्या पण स्टेजचे असतील, जे थांबतात त्यांना प्रॉब्लेम पकडतो. जो रुक गया उसको प्रॉब्लेम पकडेगा. यस और नो? ठहरा हुआ पानी और ठहरा हुआ इंसान सड़ जाता है. कोणाला कोणाला समजते माझं बोललं? चलो आणखीन 2 जेंट्स पाहिजेत ज्यांना गेम समजलाय ना तुम्हाला. यस यस, तुम्ही लाईफ. चलो हे विशाल प्रॉब्लेम आणि गबाले सर लाईफ. सर तुमचं सगळं हॉल आहे, हे स्टेज आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. डन. लाईफ म्हणजे काय? स्माईल आणि प्रॉब्लेम मध्ये अटकून राहायचं नाही. किती पण असू द्या पण मुवमेंट करत राहा, किती पण असू द्या. पण नाही तर काही लोक प्रॉब्लेम मध्ये असे राहतात. हे काय करू आता? प्रमोशन व्हायना, बिझनेस चालना, धंदा चालना, प्रॉब्लेम मिटाना. अरे हा मुवमेंट करत राहाय तर निघशील बाहेर. राईट और रॉंग? मुवमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 3, 2, 1 स्टार्ट. एक प्रॉब्लेमला असं दाखवायचं, भागो. पळा पळा पळा, गबाले सर तिकडं. ह्या
गेम मधून तुमच्या आयुष्यात जे आता सध्याला करंटली प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आल्यावर डिप्रेशन नाही जात, प्रयत्न करणं बंद केल्यामुळे डिप्रेशन मध्ये जातो. प्रॉब्लेम आल्यामुळे नाहीये, प्रॉब्लेम 10%, पण 10% प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणून तुम्ही थांबलात तो 100% क्रिएट होतो. तुम्ही सगळी तयारी कशासाठी करतात? तुमची सगळी तयारी कशासाठी आहे? यशासाठी. मग अपयशाची मानसिकताच नाहीये, लॉ ऑफ ॲव्हरेजची मानसिकताच नाहीये. आणि माहिती आहे आपल्याला, डॉक्टर लोक मानसिकता तयार करतात. हो मोठा श्वास घे बरं का, थोडं टोचणार आहे. काय करतात? मग तुम्ही स्वतःची प्लस तुमच्या टीमची मानसिकता तयारी केली पाहिजे अपयश झेलण्यासाठी, नाही तर फक्त यश मिळवण्यासाठी लोक तयार करतात लोकाला. स्कूल कॉलेजेस पण लोकाला आहे ना बैल करू राहिले, बैल. अपयशाला कसं झेलायचं याच्यावर लोकाला लेक्चर, याच्याची मानसिकताच तयार नाही केलेल्या लोकांची. मी मानसिकता केली बाबा, एवढ्या लेवलला जातोय का, मी लोकांची मानसिकता तयार करू राहिले. तुम्हाला पण मानसिकता तयार करावं लागेल, दोन्ही पण गोष्टी येणार आहेत. हे सगळे लाईफचे प्रॉब्लेम्स मधून जेव्हा तुम्ही पुढे जातात तेव्हा तुम्ही विनर समजला जातात. सर ॲक्च्युली आत्ता बघा, गवाले सर जिंदगी म्हणून पळत होते आणि विशाल गायले सर प्रॉब्लेम म्हणून पळत होते. पण गवाले सरांना ॲज अ जिंदगी तुम्ही एक कमांड दिली होती, प्रॉब्लेम तुमच्या पाठीमागे येणार आहे आणि तुम्हाला सुटायचंय. सर आयुष्यात ज्यावेळेस आपल्याला काही कळत नाही त्यावेळेस असा एक आवाज आपण कमांड म्हणून जर स्वीकारला ना, तर प्रॉब्लेममधून निघण्यासाठी बळ पण येतं आणि सोल्युशन पण सापडतं असं मला वाटतं. आतमध्ये सगळं भरलेलं आहे. जमिनीत बी टाकल्यावर कोंब फुटतोच. येस ऑर नो? तुमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण विचार आहेत. येस ऑर नो? तुम्ही ज्या विचाराला आत जागा करता ती जिंदगी तुम्हाला दिसायला लागेल. कॉम्प्युटरमध्ये जी फाईल ओपन करणार ती फाईल तुम्हाला दिसणार, तुमच्या डेस्कटॉपवर दिसणार का नाही दिसणार? फेसबुकवर तुमच्या ज्या मित्राला सर्च करणार तो दिसतो. तुम्ही भूताला सर्च करा, भूत पण दिसतील. हो, भूत टाकून बघा गुगलला. मॅटर हा नाहीये. तुम्ही आजच्या परिस्थिती कुठली आहे तुमची, त्या परिस्थितीतून तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. ही परिस्थिती का आली आणि आता मला काय बनायचं. चालेल?